अनेक वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील भूमिहीन अनुसूचित जाती जमातीच्या शेतमजुरांनी संसाराचा गाळा चालवण्याकरिता शासनाचे पडीत पडलेल्या जमिनी लागवडीकडे आणल्या. त्या जमिनीच्या भरोशावर आज त्यांच्या परिवाराचा चरितार्थ चालवत आहेत. जमिनीच्या भरोशावर जीवन जगत असताना शासनाच्या वतीने त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे प्रकल्प बसवले जात आहेत. शासनाने ज्या शेतकऱ्यांची वन जमिनी काढली त्याच्या नावे सातबारा करावा, प्रत्येक शेतकऱ्याला 4 हेक्टर जमीन द्यावी या मागणीकरता आज रिपाई आठवडे गटाच्या वतीनं उपोषण करण्यात आलं. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नरहरीदादा गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जे काही लोक शासकीय जमीन कसत आहेत तरी शासकीय जमिनी कसणाऱ्याच्या नावावर झाली पाहिजेत यासाठी आज आमरण उपोषण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर चालू केलेलं आहे. आणि आमची शासनाकडे मागणी असेल की आम्ही 1972 सालापासून ते आजपर्यंत सातत्यानं आमच्या परिवाराची व आमच्या संसाराची उपजीविका भागवत असताना शासनाने अचानकपणे आमच्या जमिनीवरती एक सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातला आहे. आणि या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये आमच्या ताब्यात वैती असलेल्या उभे पीक असलेली जमीन या ठिकाणी आम्हाला गमावी लागत आहे. आणि ही जर जमीन आमची गेली तर उद्या आमच्या परिवारावरती उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. तरी आम्ही सरकारला विनंती करेल की जर शेतकऱ्याच्या हितासाठी आपण सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचा निर्णय घेऊ शकता तर तुम्ही भूमिहीन गोरगरिबांसाठी सुद्धा त्यांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी असेल. आणि जर तुम्ही सौर ऊर्जेचा प्रकल्प आमच्या वैती आणि उभी पीक असलेल्या शेतात घेत असेल तर कदापि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सौर ऊर्जेचा प्रकल्प होऊ देणार नाही असा आम्ही सरकारला इशारा देत आहोत.